आजचा वेबिनार खास महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या वेबिनाराचा विषय आहे वासरांचे संगोपन. आजची सुदृढ वासरे ही उद्याची दुभती जनावरे. आपल्या बरोबर या वेबिनार मध्ये सहभागी तज्ञ आहेत डॉक्टर भूपेंद्र फोडबा, पशुपोषण तज्ञ एनडीडीबी, आणि डॉक्टर मनोज कुमार गुप्ता, पशु आरोग्य तज्ञ एनडीडीबी. या वेबिनार मध्ये सहभागी तज्ञ वासरू संगोपनाच्या बद्दल आम्हाला माहिती देतील. त्याचबरोबर ते तुमच्या प्रश्नांवरही देखील चर्चा करणार. आजचा वेबिनार हे सुरू करण्याच्या अगोदर महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला देण्यात येत आहे. तुम्हा सर्वांना निवेदन करण्यात येत आहे की वेबिनाराच्या मधात कृपया आपला माईक म्यूटवरच ठेवा. त्याला अनम्यूट करू नका. प्रेझेंट नाऊ ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू नका. जर तुम्ही तसं केलं तर आम्हाला मधात तुम्हाला डिस्कनेक्ट करावं लागेल. पण तुम्ही परत गुगल मीट मार्फत आम्हाला कनेक्ट करू शकता. जे लोक मोबाईलवर पाहत आहे वेबिनार त्यांना हे निवेदन आहे, कृपया ते फुल स्क्रीनवरच वेबिनार पहा. हे वाला माईक बटन तुम्हाला क्लिक नाही करायचं आहे. आता आपण आपल्या वेबिनाराची सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी डॉक्टर भूपेंद्र फोडबा, पशुपोषण तज्ञ यांना आपला पशुपोषण बद्दल, वासरू पोषणाबद्दल आणखीन मार्गदर्शन द्यासाठी आमंत्रित करीत आहे. डॉक्टर भूपेंद्र फोडबा. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या या वेबिनार मध्ये जो की आजची सुदृढ वासरे ही उद्याची दुभती जनावरे या विषयावर आहे. यामध्ये आपण वैज्ञानिक पद्धतीने वासरांचे संगोपन आणि खास करून त्यामध्ये आहार व्यवस्थापन कसे करावे याविषयी चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया या विषयाला. जर तुम्ही एक गोष्ट बघितली की महाराष्ट्रामध्ये खास करून जे शेतकरी आहेत हे नवीन गाई किंवा म्हशी विकत घेण्यासाठी दुसऱ्या राज्यांवर अवलंबून असतात. जेव्हा आपण एच एफ कालवडींचा विचार करतो किंवा एच एफ गाई घेण्याचा विचार करतो, आपण कर्नाटकामध्ये जातो. म्हशींसाठी आपण पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये जातो. पण नेहमी बाहेरून गाय विकत घेणे, गाई किंवा म्हशी विकत घेणे हे फायदेशीर आहे का हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बाहेरून गाय किंवा म्हैस ही विकत घेता तेव्हा त्याचे काही तोटे असतात. एकतर तुम्ही जी जनावरे बाहेरून आणता त्या पशूंची दूध उत्पादन देण्याची अनुवांशिक क्षमता किती असते हे आपल्याला नक्की माहित नसतं. समोरचा आपल्याला जेव्हा मार्केट आहे किंवा बाजार आहे, पशु बाजार आहे किंवा समोरचा जो काही शेतकरी आहे दुसऱ्या राज्यातला, ते जे काही सांगतात त्या माहितीवर आपण अवलंबून असतो. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण नवीन पशु आपल्याकडे आणतो त्यावेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पशूंपासून आपल्याला दूध उत्पादन हे मिळत नाही. हे बऱ्याचदा असं शेतकऱ्यांची तक्रार दिसून आलेली आहे. तसंच अशा नवीन पशूंना काही त्यांच्या पूर्वी असलेल्या आरोग्याशी निगडीत समस्या या असतात आणि ह्या आपल्याकडे पण आल्यावर त्या दिसून येतात. त्या समोरच्या विक्रेत्याने आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला दूध उत्पादन मिळत नाही. अशा पशूंना अगोदर त्यांच्या अशी आरोग्याशी निगडीत असलेल्या समस्या आहेत त्या पण असतात आणि त्या विक्रेता आपल्याला कधीच सांगत नाही. आणि या समस्या आपल्याला आपल्या गोठ्यावर जेव्हा गायी किंवा म्हशी येतात त्यावेळी दिसून येतात. त्याच्यामध्ये कासेचा दाह, व्याल्यानंतर गर्भाशयाचा भाग बाहेर येणे किंवा अशा गायी व म्हशी पाना न सोडणे किंवा पाना चोरणे ज्याला आपण म्हणतो, अशा समस्या असतात. तसेच काही अन्य रोगांची संभावना पण असते, जसे की वारंवार गर्भपात, ब्रुसेलोसिस ज्याला आपण म्हणतो. ब्रुसेलोसिस हा एका पशुकडून दुसऱ्या पशूंना होणारा एक रोग आहे. जर अशा नवीन पशूंना जर हा रोग पहिल्यापासून असेल तर आपल्याकडे असे पशु आल्यावर त्या पशूंपासून आपल्या गोठ्यातील इतर जनावरांना हा रोग होण्याची शक्यता असते. तसंच लाळ्या खुरकूत हा एक रोग आहे आणि IBR इत्यादी. त्यामुळे जर हे सगळे नुकसान किंवा हे तोटे आपल्याला टाळायचे असतील तर बाहेरून पशु विकत न घेता आपल्या गोठ्यावर आपल्या कालवडींना आता आपण पुढे वळूया. हे सगळे नुकसान जर बघितले तर आपण ज्या कालवडी आहेत या आपल्या गोठ्यावर त्यांचं शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्यावरच आपला भर असला पाहिजे. बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या गोठ्यावर जेव्हा आपण कालवडींची पैदास करतो ते नेहमीच आपल्याला फायदेशीर ठरतं. आता
वासरांचं किंवा कालवडींचं हे योग्य संगोपन करणं हे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, कारण वासरे किंवा कालवडे यापासून आपल्याकडे दूध तर मिळत नाही. मग शेतकरी कशाला त्याच्यावर म्हणजे लक्ष घालतील? तर ह्याचे काही दुष्परिणाम आहेत. एक तर वासरांच्या संगोपनाची सुरुवात ही त्यांच्या म्हणजे ते जेव्हा गायीच्या गर्भात असतात त्यावेळेपासून होते. मग गाय गरोदरपणात असेल त्यावेळी जर आपण पशूंना योग्य आहार दिला नाही, तर अशा अशा पशूंमध्ये किंवा अशा जनावरांमध्ये जेव्हा वासरे जन्माला येतात तेव्हा नवजात वासरांमध्ये मृत्यूदराचं प्रमाण हे अधिक जास्त असतं. त्याच्यानंतर त्यांचा जन्म झाला तर कालवडीची जी वजन वाढ आहे, दैनंदिन वजन वाढ, तर ही पण या वाढीचा जो दर आहे हा पण कुठेतरी कमी असतो. वजन वाढ कमी झाली की कालवडी पहिल्या वेळी उशिरा माझावर येतात. उशिरा माझावर आल्या की पहिल्या वेळी वाढण्यासाठी जास्त साधारण 3 ते 4 वर्षाचा सुद्धा कालावधी लागतो. आता हे सगळे दुष्परिणाम म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम हा आपल्या दुग्ध व्यवसायातील नफ्यावर होतो. आता जर आपल्याला दुग्ध व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर इथे एक त्रिसूत्री यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी एक त्रिसूत्री मी आपल्याला सांगत आहे. कुठल्याही दुग्ध व्यवसायाला जर आपण यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याची सुरुवात ही कालवडींपासून केली पाहिजे. कारण आजच्या ज्या कालवडी आहेत तुमच्याकडे, जर या सुदृढ असतील तरच भविष्यात त्यापासून आपल्याला चांगली दुभती जनावरे मिळतील. मग सुदृढ कालवडींसाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर त्यामध्ये 3 घटक आहेत. एक तर अनुवांशिक क्षमता. अनुवांशिक क्षमता म्हणजेच जेव्हा आपण कृत्रिम रेतन करतो तेव्हा त्या गायीची अनुवांशिक क्षमता किती आहे आणि ज्या बैलाचं किंवा ज्या रेड्याचं सिमेंट वापरलेलं आहे तर त्यामध्ये अनुवांशिक क्षमता किती आहे यापासून त्या कालवडीची दूध देण्याची अनुवांशिक क्षमता ठरत असते. त्यामुळे प्रजनन करताना चांगल्या गुणवत्तेचं कृत्रिम रेतन करताना चांगल्या गुणवत्तेचं सिमेंट हे यूज केलं पाहिजे. आता एकदा प्रजनन झाल्यावर आपल्याकडे चांगल्या गुणवत्तेची चांगल्या अनुवंशिक क्षमतेची कालवड ही मिळालेली असते. मग त्या अनुवंशिक क्षमतेनुसार किंवा त्या अनुवंशिक क्षमतेनुसार जर तिला दूध उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी तिचं योग्य पद्धतीने आहार व्यवस्थापन हे करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आहार व्यवस्थापन हा एक दुसरा घटक आहे. आता आहार व्यवस्थापनाबरोबरच आपल्याला तिचं आरोग्याचं व्यवस्थापन म्हणजे लसीकरणानंतर जे जंतुनाशक औषध आहेत हे वेळेवर देणं यासारख्या आरोग्याशी निगडीत असलेले जे व्यवस्थापन आहे हे पण तितकंच महत्वाचं. हे तिन्ही घटक अनुवांशिक क्षमता, आहार नियोजन आणि आरोग्य व्यवस्थापन हे तिन्ही घटक एकत्रितरित्या आपल्याला दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता वासरांच्या विकासामध्ये विविध टप्पे असतात. म्हणजे वासरांचं जो संगोपन जे आपण चर्चा करतोय तर ते समजून घेण्यासाठी त्यांचा जो विकास आहे हा 3 टप्प्यात विभागला गेलेला आहे. त्यामध्ये पहिला टप्पा येतो गर्भावस्था. म्हणजे गायी किंवा म्हशी जेव्हा त्यांच्या गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात असतात, जे व्याण्या अगोदर आपण 2 ते 3 महिने ज्याला आपण म्हणतो तो अंतिम टप्पा हा पहिला टप्पा झाला. त्याच्यानंतर नवजात वासराचा जन्म झाला तर त्याला जन्मापासून पहिले 6 महिने हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा जो असतो हा वासरांच्या विकासाचा जो तिसरा टप्पा आहे हा 7 महिने ते 27 महिने म्हणजे जी कालवड आहे तर तिसरा टप्पा जो आहे हा त्या कालवडींचा 7 महिन्यापासून 27 महिने म्हणजे ती कालवड तिची वाढ होऊन ती पहिल्या वेळी माझावर येऊन तिला तुम्ही कृत्रिम रेतन कराल आणि ती गाभण होईल आणि तिच्या गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात पोहोचेल तोपर्यंत 27 महिने अशा 3 टप्प्यात यांचं विभागणी केलेली आहे आणि या तिन्ही टप्प्यांना अनुसरून आपण त्यांचं संगोपन केलं पाहिजे. तर आता सुरुवात करूया गाभण पशु जेव्हा गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात असतात त्यावेळी आपण काय केलं पाहिजे. आता जर तुम्ही गायीचा जो गायींमध्ये गर्भकाल हा 9 महिने 9 दिवस आणि म्हशींमध्ये हा 10 महिने 10 दिवस असतो आणि यामध्ये सुरुवातीला गर्भाची वाढ ही फार कमी गतीने होत असते. जेव्हा गायी व म्हशी गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात येतात साधारण 2 ते 3 महिने शेवटचे व्याण्या अगोदरचे त्यावेळी गर्भाची वाढ ही 70% गर्भाचा जो विकास आहे शारीरिक विकास गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात गर्भाची वाढ ही जलद गतीने होत असते. मग त्यावेळी गर्भाशयाचा आकार वाढतो आणि गायीच्या पोटावर थोडंसं प्रेशर येतं किंवा थोडासा दाब निर्माण होतो आणि त्यामुळे गायीची खाण्याची क्षमता ही कमी होते. आता नेमकं शेवटचे हे जे 2 महिने असतात त्यावेळी आपण गाय आटवतो, तिचं दूध काढणं बंद करतो. मग शेतकरी काय करतात तर बऱ्याच वेळा दूध काढणं बंद केल्यावर गायींचा आहार पण कमी करतात. आता शेवटच्या 2 महिन्यात जर तुम्ही गायीचा किंवा म्हशीचा आहार कमी केला
तर त्याचा विपरीत परिणाम हा त्या वासराच्या वाढीवर होतो. वासरू जी जन्म घेतात ती कमी वजनाची असतात, त्यांचा मृत्यूदर जास्त असतो. तसंच गाय व्याल्यानंतर किंवा गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर तिचं दूध उत्पादन पण कमी राहतं. त्यामुळे गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात गायीला पौष्टिक असा संतुलित आहार देणं हे फार महत्वाचं असतं. आता यामध्ये गायीची वासराची वाढ होते, मग गायीला प्रोटीनची आवश्यकता आहे, गायीला ऊर्जेची पण आवश्यकता आहे. तसंच खनिजे आणि विटॅमिन्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई ही 3 विटॅमिन सुद्धा या काळात आवश्यक असतात. मग अशा वेळी एनडीडीबीने ही गाभण पशूंची ही गरज लक्षात घेऊन गाभण पशु आहारासाठी काही स्पेसिफिकेशन्स बनवलेत. आता हे स्पेसिफिकेशन वापरून आपल्याकडचे दूध संघ गाभण पशूंसाठी वेगळा आहार बनवू शकतात, ज्यामध्ये 24% प्रोटीन आणि 4% फॅट हे असतं. आता गाभण पशूंना हा आहार साधारण 2 ते 3 किलो प्रतिदिन इतका देणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे गाभण पशु आहार नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रतीचं, चांगल्या गुणवत्तेचं पशुखाद्य, त्याबरोबर 1 किलो तेलबियांची पेंड, साधारण 15 किलो हिरवा चारा, 4 किलो सुका चारा, 50 ग्राम खनिज मिश्रण आणि मूठभर मीठ, या पद्धतीने गाभण पशूंना आपण त्यांचं आहार व्यवस्थापन केलं पाहिजे. आता वासरांचा जेव्हा जन्म होतो त्यावेळी त्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे त्यावेळी सगळ्यात प्रथम म्हणजे त्यांचं आरोग्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी आपले डॉक्टर मनोज कुमार सर हे तुम्हाला जास्त माहिती देतीलच. पण इथे हा टॉपिक थोडासा आपण बघूया. त्यांची नाळ कापावी, त्याच्यानंतर गायींना वासरांना चाटू द्यावं, चाटल्यानंतर त्या वासरांमध्ये ऊर्जा येते, ते उभे राहतात. त्याच्यानंतर जन्माच्या 1 तासात वासराला कोलेस्ट्रम, जे गायीचं पहिलं दूध आहे त्याला आपण खीस किंवा कोलेस्ट्रम हे म्हणतो, हे पाजावं. हे वजनाच्या 10% इतक्या प्रमाणात देणं आवश्यक आहे. आता हे का महत्वाचं आहे? नवजात वासराची रोगप्रतिकारक शक्ती ही फार कमी असते. त्या वासराला कुठलेही रोग सहजगत्या होऊ शकतात आणि त्या वासरामध्ये मृत्यूचं प्रमाण हे पण जास्त राहतं. मग निसर्गाने एक सुविधा किंवा एक गिफ्ट दिलेलं आहे वासरासाठी, ज्याला आपण कोलेस्ट्रम असं म्हणतो. आता या कोलेस्ट्रॉम मध्ये दुधापेक्षा जर आपण कम्पेअर केलं तर 4% 4 पटीने जास्त प्रोटीन्स असतात, 10 पटीने जास्त विटॅमिन ए असतं आणि मुबलक प्रमाणात अँटीबॉडी असतात. आता यामध्ये फॅट पण नॉर्मल दुधापेक्षा दुपटीने जास्त असतं आणि घन पदार्थ, ज्याला आपण टोटल सॉलिड्स हे म्हणतो, हे पण दुपटीने जास्त असतात. आता वासराच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी या कोलेस्ट्रॉम मध्ये काही अँटीबॉडीज असतात. या अँटीबॉडी पहिल्या 24 तासात आणि सगळ्यात जास्त म्हणजे पहिल्या 4 तासात जास्तीत जास्त त्याचं ऍब्झॉर्प्शन किंवा जास्तीत जास्त शोषल्या जातात आणि त्या वासराला अँटीबॉडीज मिळून वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात. त्यामुळे जन्म झाल्यावर पहिल्या 1 तासात साधारण 30 ते अर्धा तास किंवा 1 तासाच्या आत त्याला 2 लिटर, कमीत कमी 2 लिटर कोलेस्ट्रॉम किंवा त्यांच्या वजनाच्या 10% कोलेस्ट्रॉम हा देणं गरजेचं आहे. हा त्याचा पहिला आहार झाला. आता कोलेस्ट्रॉम सुरू केल्यानंतर हळूहळू त्याचा वासरांसाठीचे शिशु खाद्य आहे, ज्याला आपण काफ स्टार्टर असं म्हणतो, हे काफ स्टार्टर म्हणजे वासरांसाठी एक खास बनवलेला वेगळा आहार आहे. आता नॉर्मल जो गाईचा जो आहार असतो किंवा गाईचं म्हशीचं जे खाद्य असतं हे आपण वासरांसाठी वापरू शकत नाही. का? कारण वासरांची जी शरीराची गरज आहे ही वेगळी असते. वासरांमध्ये त्यांची शरीराची वाढ जलद गतीने होत असते, मग त्यांना प्रोटीनची आवश्यकता असते. त्यामुळे काफ स्टार्टर या किंवा जे शिशु आहार हे जे खाद्य आहे याच्यामध्ये त्यांना चांगल्या गुणवत्तेच्या तेलबियांच्या पेंडींचा समावेश केलेला असतो. त्यांना ऊर्जा पाहिजे असते, ऊर्जेची गरज असते, त्यामुळे धान्याचे दाणे, चांगल्या क्वालिटीचं जे धान्य असतं त्याचे दाणे यांचा समावेश केलेला असतो. चांगल्या प्रतीचा कोंडा, ऊर्जेसाठी बायपास फॅट, तसंच विटॅमिन ए, डी, विटॅमिन ई यांचा पण समावेश केलेला असतो. खनिज मिश्रणाचा समावेश असतो. तसंच वासरांचं जे पोट आहे हे विकसित व्हायला, जन्म घेतल्यावर त्यांचं पोट चारा खाण्यासाठी उपयुक्त नसतं. नॉर्मली त्यांचं पोट हे 6 ते 8 आठवड्यांनी विकसित होतं. मग हे पोटाचा जो आतला भाग आहे, जिथे चाऱ्याचं किंवा पचन होतं, हा भाग विकसित व्हायला 6 ते 8 आठवड्याचा कालावधी लागतो. हे पोट जेवढं जलद गतीने विकसित होईल तेवढंच जलद गतीने वासरे खायला लागतील, त्यांच्या वजनात वाढ होईल आणि ते लवकर माझावर येतील. मग वासरांच्या पोटाचा विकास जलद गतीने होण्यासाठी या काफ स्टार्टरमध्ये काही घटक, जसं की सोडियम बिटारेट असेल किंवा काही अन्य घटक असतात जे त्यांच्या पोटाला विकसित करायला मदत करतात. त्यामुळे हे वासरांसाठी जे काफ स्टार्टर आहे हे त्यांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. यामध्ये 24% प्रोटीन आणि 4% फॅट हे
यांचा समावेश केलेला असतो. आता इथे एक तक्ता दिलेला आहे. वासरांना त्यांच्या जन्मापासून 8 आठवड्यापर्यंत किंवा पहिले 2 महिन्यापर्यंत त्यांचं आहार व्यवस्थापन कसं करावं. आता मगाशी मी सांगितलं की पहिल्या 24 तासात किंवा पहिल्या 2 दिवस त्यांना कोलेस्ट्रॉल किंवा खीस हा द्यावा. तो किती द्यावा? तर वजनाच्या 2%. जर तुम्हाला वजनाच्या 10%, माफ करा. तर जर वासराचं वजन हे 30 किलो असेल तर त्याला कोलेस्ट्रॉलची मात्रा ही 3 किलो प्रतिदिन इतकी दिली पाहिजे. त्याच्यानंतर 3-4 दिवशी त्याला दूध तेवढ्याच मात्रेमध्ये द्यावं. 4थ्या ते 14व्या दिवशी त्याला दुधाची क्वांटिटी, दुधाची मात्रा ही कमी करावी. साधारण 1.5 लिटर दूध पुरेसं आहे. त्याच्यानंतर या कालावधीमध्ये त्याला 100 ग्राम शिशु आहार किंवा कार्ब स्टार्टर हे द्यायला सुरू करावं. त्याच्याबरोबर द्विदल प्रकारच्या ज्या चाऱ्यापासून वाळवलेलं जे गवत आहे, ज्याला आपण हे म्हणतो HAY हे, तर ते 100 ग्राम प्रतिदिन हे सुरू करावं. 3ऱ्या आठवड्यापासून दूध 1 लिटर आणि हळूहळू कार्ब स्टार्टर किंवा जो शिशु आहार आहे त्याची मात्रा वाढवावी. वाळवलेल्या गवताची मात्रा पण वाढवावी आणि हिरव्या चाऱ्याचा समावेश साधारण 750 ग्राम प्रतिदिन इतका करावा. प्रत्येक आठवड्याला कार्ब स्टार्टरची मात्रा ही वाढवत जावी आणि साधारण 2 महिन्याच्या शेवटी 700 ग्राम कार्ब स्टार्टर, वाळवलेलं गवत 800 ग्राम आणि 3.5 किलो हिरवा चारा इतका द्यावा. आता 3ऱ्या महिन्यापासून 3ऱ्या ते 6व्या महिन्यामध्ये जे आपण पुढच्या तक्त्यात बघू शकता, 3ऱ्या ते 6व्या महिन्यामध्ये त्यांना जो शिशु आहार आहे किंवा कार्ब स्टार्टर आहे साधारण 800 ग्राम पासून सुरू करून 6व्या महिन्यापर्यंत हा 2 किलो इतका वाढवत न्यावा. जे सुकं गवत आहे, वाळवलेलं गवत हे 900 ग्राम पासून सुरू करून साधारण 1.5 किलो इतकं द्यावं. आणि हिरवा चारा हा 4 किलो 9व्या आठवड्याला 4 किलो, तर 26व्या आठवड्याला तो वाढवून 8 किलो पर्यंत द्यावा. तर हे झालं पहिल्या 6 महिन्यात वासरांचं आहार व्यवस्थापन. आता 7व्या महिन्यापासून किंवा 6 महिन्यानंतर ते 2 वर्षापर्यंत त्यांचं आहार व्यवस्थापन कसं करावं. तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्या 6 महिन्यापर्यंत आपण त्यांना कार्ब स्टार्टर किंवा कार्ब ग्रोथ मिल, कार्ब स्टार्टर किंवा शिशु आहार हा खाऊ घालतो. आता 7व्या महिन्यापासून त्यांना कार्ब स्टार्टर हे बंद करावं आणि त्यासाठी कालवडींसाठी जो आहार असतो, ज्याला आपण कार्ब ग्रोथ मिल, जे कालवडींसाठी बनवलेलं एक वेगळं खाद्य असतं, हे द्यावं. जे ते तुम्ही साधारण 2 ते 3 किलो पर्यंत देऊ शकता त्यांच्या वजनाच्या आणि वयाच्या अनुसार. वाळवलेलं सुकं गवत त्याचाही समावेश करावा. हिरवा चारा साधारण 10 किलो पासून सुरू करून 2 वर्षाच्या शेवटीपर्यंत तो 16 किलो पर्यंत वाढवा आणि खनिज मिश्रण यामध्ये 25 ग्राम सुरुवात करून 25 ग्राम पासून 25-50 असं करत करत 75 ग्राम पर्यंत वाढवत न्यावं. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या 6 महिन्यात आणि 7व्या महिन्यापासून 2 वर्षापर्यंत कालवडींसाठी आहार व्यवस्थापन केलं पाहिजे. आता वासरांच्या योग्य संगोपनासाठी एनडीडीबीने काफ रिअरिंग प्रोग्राम, ज्याला आपण CRP काफ रिअरिंग प्रोग्राम किंवा वासरू संगोपन कार्यक्रम, हा एक कार्यक्रम राबवलेला आहे. हा कार्यक्रम एनडीडीबीने पंजाबमध्ये मुर्रा बफेलो, मुर्रा म्हशी आहेत त्यांच्यामध्ये केला गेला. गुजरातमध्ये ज्या कांक्रेज आपल्या देशी गायी आहेत त्यांच्यामध्ये राबवला. तसंच बँगलोर सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी क्रॉसब्रीड्स आहेत, HF क्रॉसब्रीड आहेत, त्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला. आतापर्यंत साधारण 8,000 गायी व म्हशी मिळून 8,000 जनावरांमध्ये हा कार्यक्रम राबवला गेला आहे. आता हा कार्यक्रम डिटेल काय आहे आणि त्याचे परिणाम काय आले हे आपण बघणारच आहोत. पण या कार्यक्रमाचे काही उद्देश होते. काय उद्देश आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे नवजात वासरांमध्ये मृत्यू दर कमी करणं. आपण जर फील्ड सिच्युएशन मध्ये बघितलं तर फार मृत्यू दर असतो. बऱ्याचदा वासरांची मृत्यू होण्याचं प्रमाण हे फार असतं. मग हा मृत्यू दर कमी करणं. त्याच्यानंतर चांगल्या वजनाचा सुदृढ वासरांचा, चांगल्या वजनाच्या आणि सुदृढ वासरांचा जन्म घेणं. वासरांचा शारीरिक विकास दर सुधारणं. कालवडींना लवकर वयात आणून गर्भधारण करणं आणि पशूंचे पहिल्यांदा व्याण्याचे वय हे कमी करून त्यांच्या जीवनकालात दूध उत्पादक क्षमता त्यांची वाढवणं, हे या कार्यक्रमाचे उद्देश होते. आता काफ रिअरिंग प्रोग्राम किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून वासरू संगोपन कार्यक्रम कसा होता किंवा काय त्याचे टप्पे असायला पाहिजे किंवा एनडीडीबीने जो प्रोग्राम राबवला त्याच्यात काय टप्पे होते. तर यामध्ये 3 टप्पे होते. एक तर गायीच्या किंवा म्हशींच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे व्याण्या अगोदरचे 60 दिवस, शेवटचे 2 महिने, यामध्ये तिच्या गायींच्या किंवा म्हशींच्या गर्भावस्थेच्या वेळी त्यांना गाभण पशूंसाठी बनवलेला गाभण पशु आहार दिला गेला.
त्याच्यानंतर वासरांचा जन्म झाल्यावर त्यांना कोलेस्ट्रॉम ते तर आहेच, आणि त्याबरोबर काप स्टार्टर किंवा जो शिशु आहार आहे हा पहिल्या 6 महिन्यापर्यंत दिला गेला. 7व्या महिन्यापासून अगदी 27व्या महिन्यापर्यंत, म्हणजे जेव्हा या कालवडी गाभण होऊन त्यांच्या गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात पोहोचतील तिथपर्यंत यांना काफ ग्रोथ मिल्क किंवा जो कालवडींसाठी वेगळा आहार आहे हा दिला गेला. आता याबरोबर काही निरीक्षणं नोंदवली गेली. ती ती अशी होती की वासराच्या जन्मावेळी वासराचं वजन किती आहे, वासराचा मृत्यूदर किती आहे, वासराच्या दर महिन्याला वासराचं वजन कसं वाढतंय आणि वासराचा वजन वाढीचा दर किती आहे. तसंच या कालवडी पहिल्यांदा माझ्यावर कधी येत आहेत, पहिल्यांदा वयात कधी येत आहेत, आणि त्यांना कृत्रिम वेतन केल्यानंतर त्यांच्या पहिल्यांदा व्याण्याचं वय किती आहे, ही सगळी काही निरीक्षणं नोंदवली गेली या कार्यक्रमामध्ये. तर या कार्यक्रमाचे काही परिणाम चांगले परिणाम दिसून आले. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला त्या ठिकाणी साधारणपणे सामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा आपण शेतकरी नॉर्मली त्यांच्या पद्धतीने जे खाऊ घालतात त्यामध्ये साधारण मृत्यूदर हा 13% पासून 20% पर्यंत असतो. हा 13% होता, पण वासरू संगोपन कार्यक्रमामध्ये किंवा सीआरपी मध्ये हा मृत्यूदर 50% कमी झाला. फक्त 6% मृत्यूदर दिसून आला. म्हणजे नवजात वासरांमध्ये मृत्यूदर कमी होणं हा एक पहिला फायदा. दुसरा फायदा, जन्माच्या वेळी सरासरी जे वजन आहे सामान्य आहार पद्धतीमध्ये साधारण 23 किलो वजन दिसून आलं, पण सीआरपी अंतर्गत वासरू संगोपन कार्यक्रमा अंतर्गत 6 किलो अतिरिक्त वजन म्हणजे 29 किलो पर्यंत वासरांचं वजन हे दिसून आलं, जे की 24% जास्त होतं सामान्य पद्धतीपेक्षा. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा, जी वासरू आहेत चांगल्या पद्धतीचं एक पोषक जे काफ स्टार्टर आहे किंवा शिशु आहार मिळाल्यामुळे त्यांची वाढ, शारीरिक विकास आहे ही जलद गतीने होत गेली. 5 महिन्यामध्ये इथे तुम्हाला 2 फोटोग्राफ्स दिसतील. सामान्य आहार पद्धतीमध्ये 5 महिन्यामध्ये त्या वासराचं वजन हे फक्त 70 किलो पोहोचलं, तर सीआरपी अंतर्गत त्या वासराचं वजन हे 110 किलो म्हणजे 40 किलो अतिरिक्त वजन हे दिसलं. तसंच रोजची जी वजन वाढ आहे ही पण 243 ग्रामने एक्स्ट्रा अतिरिक्त दिसून आली, म्हणजे 5 महिन्याच्या शेवटी त्याचं 556 ग्राम प्रतिदिन एवढं वजन दिसून आलं. त्याच्यानंतर कालवडी वयात येण्याचं वय. आता सामान्यतः ज्या देशी गायी आहेत किंवा म्हशी आहेत त्याच्यामध्ये कालवडी वयात साधारण येण्याचं जे वय आहे हे 26 महिन्यापर्यंत होतं. संकरित गायीमध्ये काही काही ठिकाणी हे 18 महिन्यापर्यंत होतं. तर काफ रिअरिंग प्रोग्राम किंवा वासरू संगोपन कार्यक्रमाअंतर्गत जेव्हा चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांचं आहार व्यवस्थापन केलं गेलं, हे तीनही टाईपचे फीड्स त्यांना खाऊ घातले गेले, तेव्हा देशी गायी आणि म्हशींमध्ये कालवडी वयात येण्याचं वय हे 17 ते 18 महिने दिसून आलं आणि संकरित गायींमध्ये हे 12 महिन्यापर्यंत दिसून आलं. म्हणजे आपण इथे 6 ते 8 महिने, 6 ते 9 महिने हे वाचवलेत त्या पशुच्या जीवन कालामध्ये. आता आणखी एक जो शेवटचा जो त्याचा म्हणजे फायदा झाला तो असा की कालवडी पहिल्यांदा व्याण्याचं जे वय आहे हे पण इथे कमी झालं. नॉर्मली आपल्याला जे आपली एनबीजीआर किंवा आयसीआरच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या अनुसार जो सामान्य पद्धतीमध्ये आपल्या देशामध्ये जो देशी गाई किंवा म्हशी यांच्यामध्ये साधारण 43 ते 47 महिने या वयाला इतक्या वेळानंतर त्या पहिल्यांदा व्यातात. संकरित गायीमध्ये साधारण हाच वेळ हेच जो वय आहे हे साधारण 32 ते 35 महिने दिसून येतं. पण वासरू संगोपन कार्यक्रम किंवा सीआरपी अंतर्गत चांगल्या पद्धतीने त्यांना जेव्हा खाऊ घातलं त्यावेळी त्यांचं पहिल्यांदा व्याण्याचं वय हे कमी झालं. देशी गाई किंवा म्हशींमध्ये 29-30 महिने आणि संकरित गायींमध्ये 2 वर्ष किंवा 24 महिने, म्हणजे इथे आपण 10 ते 17 महिने वाचवले. आता जर आपण ओव्हरऑल बघितलं की वैज्ञानिक पद्धतीने वासरांचं जर संगोपन आपण केलं तर त्याचे फायदे काय होतात. एक तर आपण बघितलं की मृत्यूदर जो नवजात वासरांमध्ये मृत्यूदर कमी होतो, 50% कमी झाला. जन्माच्या वेळी 24% जास्त वजन आहे, 6 किलो जास्त वजन मिळालं आपल्याला. शारीरिक विकास दर हा आणखी जलद गतीने झाला. कालवडी वयात येण्याचं वय हे 6 ते 9 महिन्यांनी कमी झालं आणि व्याण्याचं जे वय आहे हे 12 महिन्यांनी कमी झालं. म्हणजे जिथे साधारण 42 महिने लागायचे नॉर्मल तुमच्या म्हणजे सामान्य पद्धतीमध्ये कालवड तयार करायला किंवा कालवड पहिल्यांदा व्याण्यासाठी 42 महिने लागायचे, तिथेच ते 30 महिन्यात त्या कालवडीपासून पहिल्यांदा वासरू मिळवू शकतो. मग इथे आपण साधारण 12 महिने म्हणजे 1 वर्ष वाचवलं. आता कुठल्याही पशुचा जो दूध उत्पाद जीवनकाल आहे हा साधारण 10 वर्ष असतो. आता यामध्ये
सुरुवातीचा जो त्याची शारीरिक वाढ विकास होण्याचा जो पहिली 2 वर्ष शारीरिक विकास होत असतो आणि त्याच्यानंतर मग पशु वेतात येतात. पहिलं वेत, दुसरं वेत, तिसरं वेत. आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शारीरिक विकासाच्या वेळी जर तुम्ही तिथे 1 वर्ष वाचवलं तर पशुच्या पूर्ण जीवनकालामध्ये त्यापासून आपण 1 वेत अतिरिक्त घेऊ शकतो. पशुचं आयुष्य तेवढंच आहे, पण सुरुवातीला जर तुम्ही त्याचं 12 महिने वाचवले तर तेच 12 महिन्यात तो आणखी नंतर त्याच्या दूध उत्पादक जो जीवनकाल आहे त्याच्यामध्ये त्याला 12 महिने अतिरिक्त मिळणार. 1 वेत अतिरिक्त मिळणार. 1 वेत म्हणजे साधारण 3.5 ते 4,000 लिटर एक्स्ट्रा मिल्क तिथे आपलं उत्पन्न वाढतं. हे झाले म्हणजे डायरेक्ट जे प्रत्यक्षरित्या जे फायदे होतात या वासरू संगोपन कार्यक्रमामुळे ते आहेत. आता गाभण पशूंना त्यांच्या गर्भावस्थेत शेवटी गाभण पशु आहार दिला तर त्याच्यामुळे व्याल्यानंतर त्यांच्या दूध उत्पादनात पण वाढ दिसून आली. आणि काही अप्रत्यक्ष फायदे आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने खाऊ घातलेले पशु हे कमी आजारी पडले. तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्या गोठ्यामध्ये चांगल्या अनुवांशिक क्षमतेची जी दुभती जनावरे आहेत, ज्या कालवडी आहेत, ह्या तुम्ही तयार करू शकता आणि बाहेरून कालवडी विकत घेण्यासाठी तुम्हाला याची गरज पडणार नाही. आता याचा खर्च तेवढाच आहे. सामान्य पद्धतीमध्ये तुम्ही 42 महिन्यामध्ये जेवढं खर्च करतात तेवढाच खर्च आपण 30 महिन्यात करतो, पण याचे जे फायदे आहेत हे सामान्य आहारापेक्षाही जास्त आहेत. आता शेवटी वासरांच्या संगोपनाविषयी काही महत्वाचे मुद्दे इथे आपण बघू. एकतर व्याण्याच्या 2 महिन्या अगोदर गाभण पशूंना उच्च गुणवत्तेचं जे पशुखाद्य आहे किंवा गाभण पशु आहार हा खायला घालावा. नवजात वासरांना जन्माच्या 1 तासात कोलेस्ट्रॉल पाजावा वजनाच्या 10%. पहिल्या 6 महिन्यात वासरांच्या शारीरिक विकासासाठी वासरांना काप स्टार्टर द्यावं. तसंच 7व्या महिन्यापासून 27व्या महिन्यापर्यंत त्यांना काप ग्रोथ मिल्क खाऊ घालावं आणि वेळोवेळी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार त्यांना जंतुनाशक औषध आणि लसीकरण हे करून घ्यावं. आता NDDB-ने जो वासरू संगोपन कार्यक्रम राबविलेला आहे तर त्या कार्यक्रमाविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण इथे चॅट बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक शेअर केली जात आहे. तिथे जाऊन तुम्ही ही लिंक बघून तो जो डॉक्युमेंटरी आहे ती नक्की पहा. आता हे झालं वासरांच्या संगोपनाविषयी. मी धन्यवाद देऊ इच्छितो आपण सर्वांना ज्यांनी इथे या वेबिनारमध्ये सहभाग झाले आणि लक्ष दिलं. आपल्याकडे नंतर जर वेळ उरला तर आपण गायींच्या दूध उत्पादन कसं वाढावं, वासरू संगोपन तर आहेच पण त्याबरोबर गायींचं दूध उत्पादन कसं वाढावं हे पण याविषयी आपण 5 मिनिटांनंतर शेवटी बोलणार आहोत. धन्यवाद सर। अब मैं मनोज कुमार गुप्ता जी सर से अनुरोध करती हूँ कि वो बच्चों के आरोग्य के बारे में जानकारी देने के लिए हम सबको मार्गदर्शन कीजिए। आज हम बछड़ी पालन से जो बछड़ी पालन कैसे करनी है और इसमें पशु स्वास्थ्य की क्या संकल्पना है इसके बारे में चर्चा कर रहे हैं और इसके तहत बछड़ी पालन जो है वो कितना महत्वपूर्ण है, क्यों जरूरी है हम सभी किसान भाइयों के लिए, वो हम इस पर चर्चा करेंगे। ये वैज्ञानिक बछड़ी पालन हमारे देश में इसलिए जरूरी है क्योंकि हमारे किसान भाई यहाँ सभी हैं जो जिनके पास 2 गाय या 2 भैंस या 1 गाय 1 भैंस या औसतन 2 से 4 पशु रखते हैं, वो दूध के पशु, और इनके लिए जो है वो बछड़ी पालन इसलिए जरूरी है क्योंकि इनको निरोग बछड़ी से ही निरोग गाय या दुधारू पशु मिलेगी आगे। जो इनके जो हड़ है, जो गाय बूढ़ी हो गई या दूध देने में अक्षम हो गई, उनके लिए घर पर ही ये जो निरोग गाय की इनको मिल जाएगी इनको, और बाहर से इसके लिए उनको कोई भी दूध के पशु जो है वो खरीदना नहीं पड़ेगा क्योंकि दुधारू पशु के तुरंत कुछ दिनों बाद इनके घर में जो है दूध की कमी हो जाती है। अगर वो बूढ़ी हो गई या कुछ हो गया, बीमार हो गई, तो तुरंत ही उनको बाहर से गाय या भैंस खरीदना पड़ता है, तो उससे छुटकारा मिलेगा। तो अपनी गाय है, उसकी बछड़ी अगर हम पालन पोषण करें तो उनको आगे चल करके निरोग गाय उससे मिलेगी उनको, और इससे फायदा ये है कि हमें अपेक्षाकृत जो है वो कम समय में ये बछड़ी या जो पाड़ी है जो भी रखेंगे वो कम समय में प्रजनन हेतु तैयार होगी, और इसलिए अपेक्षाकृत कम समय में उसकी व्याप हो जाएगी, और इससे पूरे जीवन काल में उसका दूध का उत्पादन अधिक होगा और इससे किसान भाइयों को लाभ होगा। तो इसलिए वैज्ञानिक बछड़ी पालन क्यों जरूरी है?
अब हमें ये है कि ये निरोग बछड़ी जो है अपने घर में कैसे प्राप्त करें। निरोग बछड़ी प्राप्त करने के लिए हमें कुछ नहीं करना है, हमारी गाय जो घर में है या भैंस है वो स्वस्थ होनी चाहिए, निरोग होनी चाहिए। दूसरा ये हमें करना है कि आज तक जो भी हमको उसके प्रजनन के लिए जो मेथड या विधि जो अपना रहे हैं उसमें कृत्रिम वीर्यदान को हमको वरीयता देनी होगी। कृत्रिम वीर्यदान एक ऐसा तकनीक है, बछड़ी हम कैसे प्राप्त करें, इसके लिए हमें ज़्यादा कुछ नहीं करना है। हमारे जो घर में दूध के पशु हैं, गाय या भैंस, उनको स्वस्थ रखना है और हमें जो उनका प्रजनन का विधि है उसमें कृत्रिम वीर्यदान को वरीयता देनी है। कृत्रिम वीर्यदान एक ऐसा तकनीक है जिससे हमको आगे आने वाली संतति जो है वो स्वस्थ और निरोग जो बछड़ी है या बछड़ा है वो मिल सकता है हमको। तो आप सभी किसान भाइयों से निवेदन है कि अपनी गाय या भैंस जो है दूध के पशु हैं उनको कृत्रिम वीर्यदान के माध्यम से ही उनको गर्भित कराएं। और तीसरा इसकी जो प्रक्रिया है, कड़ी है निरोग बछड़ी प्राप्त करने का, वो है कि हम अपने घर में जो दूध के पशु हैं, गाय भैंस, उनको संतुलित आहार दें और उनको 24 आवर्स के लिए स्वच्छ और ताज़ा पानी की व्यवस्था रखें उनके लिए। और चौथी जो है इसके लिए सबसे प्रमुख स्तंभ वो है आरामदायक गौशाला। अपने गाय भैंसों को हम आरामदायक गौशाला में रखें, इससे उनको आराम मिलेगा और हर प्रकार की जो उनको स्ट्रेस होता है, तनाव होता है, उससे दूर होंगे। और इससे जो उनके गर्भ में पल रहे जो बछड़ी है, बछड़ा है, जो भी संतति है उनकी, हम उनको निरोग और अच्छी किस्म का उच्च अनुवांशिक गुण वाले बछड़ा या बछड़ी प्राप्त कर सकते। बछड़ी पालन हेतु तो महत्वपूर्ण प्रक्रिया क्या है जो हमें आगे करना है? इसके लिए जरूरी है कि हमारी जो गाय या भैंस जिसके जो गर्भवती है उसका उसी अनुसार उसके जो स्वास्थ्य का के लिए बेहतर है वो चीज़ उनको, जैसे अच्छा खान पान, उनको डिवर्मिंग रखना है, उनके लिए अच्छे गौशाला का व्यवस्था करना है। यहीं से ही उस बछड़ी का पालन जो है उसका देखभाल शुरू हो जाता है। तो इसके लिए पोषण सबसे बहुत महत्वपूर्ण है और इसके बारे में बहुत सारी जानकारी आपको पहले दी जा चुकी है। दूसरा है टीकाकरण। कोई भी हमारे घर में गाय भैंस है उनको हम समय समय पर जो आवश्यक बीमारियां हैं वो आगे डिस्कस करेंगे। इसके लिए टीकाकरण जो है वो हमको उनको करना है। इसके लिए हम अपने आसपास के जो डॉक्टर्स हैं उनकी सलाह ले सकते हैं कि टीकाकरण उनको कैसे करना है। तीसरा महत्वपूर्ण जो स्टेप है वो है परजीवी नियंत्रण। हम सबको मालूम है कि हमारे जो दूध के पशु होते हैं उनको बहुत जल्दी जो है वो इनके शरीर में आंतरिक परजीवी और बाह्य परजीवी का अटैक होता है। इसके नियंत्रण के लिए उनको समय समय पर आंतरिक परजीवी नियंत्रण की जो दवा है वो देनी जरूरी होती है। और बछड़ी के इस केस में खासकर ये और बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट हो जाता है, क्योंकि बछड़ी जो है शुरुआत के 6 महीने में उसका जो शरीर है वो इम्यून कम होता है, उसके जो उसको विभिन्न प्रकार के रोग लगने की संभावना ज़्यादा होती है, इसलिए उसका परजीवी नियंत्रण और बहुत ही इम्पोर्टेंट है। इसके साथ ही छोटी बछड़ी जो है वो उसको हम देखते हैं कि उसको दस्त लग जाता है, उसको डायरिया हो जाता है, उसको कई प्रकार के इसकी वजह से उसके शरीर जो है बहुत कमज़ोर हो जाता है, उसके शरीर से बहुत सारा पानी निकल जाता है और वो बहुत कमज़ोर हो करके फिर वो उसकी मृत्यु भी हो सकती है। तो ऐसे मृत्यु को हमको रोकना है और इसका बहुत ही सरल उपाय है जिसका आगे हम चर्चा करेंगे। इसके आगे की है जो स्टेप है वो है उसमें खीस पिलाना। खीस के ऊपर बहुत सारी चर्चा हुई है, अभी आप सुने हैं, आगे हम इसका और डिस्कस इस पे करेंगे। और जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ है वो है इसके नाभि रज्जु, जिसको नेवल कॉर्ड बोलते हैं, उसकी सोजिश की रोकथाम करनी है। उसको सोजिश ना होने पाए, उसको कोई इन्फेक्शन ना हो पाए, इसका हमको उपाय करना है। तो आगे हम चलते हैं और ये इन्हीं सब चीज़ों पे हम बात करते हैं। सबसे पहले जो है नवजात बछड़ी जैसे ही पैदा होती है उसके नाक के मुंह में जो नार होता है, तो जो बछड़ी जो पैदा होती है वो अपने गर्भ में जो होती है तब उसके विशेष प्रकार के द्रव से वो लिपटी होती है, उसके अंदर डूबी होती है। इसीलिए पैदा होते ही उसके जो सांस लेने में उसको दिक्कत ना हो, ऐसा करके हम उसको उसके मुंह और नाक से लार को साफ करें और उसके सांस लेने को आसान बना सकते हैं। तुरंत ही ये करना है काम, और ये साफ कपड़े से करें तो और अच्छा होगा।
उसके बाद उसको साफ कपड़े से एक बार पोंछ करके उस बछड़ी या जो भी छोटी जो भी संतति है उसको उसकी माँ के आगे उसको रखना है और उसको जितना उसकी माँ चाट सकती है चाटने देना है, उसको चटवाना है इसको। इससे क्या होता है, इसके तुरंत तुरंत उसको गर्मी और ऊर्जा मिलती है और उसको तुरंत ही कुछ कुछ मिनट में खड़ी होने में आसानी होती है उसको। तो ये जो नवजात बछड़ी के लिए प्रथम 1 घंटा जो होता है उसको गोल्डन आवर बोलते हैं। गोल्डन आवर इसलिए क्योंकि उसी अवस्था में उसको आगे के लिए जो है वो तैयार होना है। उसी समय में प्रथम 1 घंटे में ही उसका जो नाभि रज्जु का कीटाणु शोधन होना है, उसको जो सबसे महत्वपूर्ण उसका जो खान पान है, उसके जो खीस बोलते हैं, बोली बोलते हैं या कोलोस्ट्रम बोलते हैं, जो उसको खिलाना है उसको। और उसी अवस्था में उसकी सक्रियता का पता चलेगा जिसकी वजह से वो खड़ी हो पाती है। तो ये प्रथम 1 घंटा जो है उसके जन्म का प्रथम 1 घंटा बहुत ही इम्पोर्टेंट है। नाभि रज्जु को संक्रमण मुक्त या डिसइंफेक्शन करने की विधि आप सबको जानना चाहिए और बहुत ही महत्वपूर्ण कड़ी है, क्योंकि नाभि जो है, खुला हुआ नाभि जो है, वो बहुत सारे जो आसपास मौजूद बैक्टीरिया है और कई प्रकार के इन्फेक्शन है, उसके लिए बहुत ही खुला द्वार होता है। और अगर हम इस चीज़ को सही ढंग से नहीं करेंगे तो इससे बछड़ी का नाभि रज्जु है वहाँ पर सोजिश तो होगा ही होगा, उसको कई अन्य प्रकार की जो इन्फेक्शन है उसके शरीर में ये भी हो सकता है उसको, और आगे जाके वो तकलीफदायक हो सकती है। इसीलिए नाभि रज्जु को 2 इंच की लंबाई से उसको साफ ब्लेड, जो स्टरलाइज्ड ब्लेड होता है, नया ब्लेड, उससे उसको काट करके 3.5 से 7% के जो टिंचर आयोडीन सॉल्यूशन है उसमें उसको करीब करीब 30 सेकंड तक उसको। किसान भाइयों, हम लोग इस पे बात कर रहे थे नाभि रज्जु जो होता है बछड़ी का, उसको हम टिंचर आयोडीन के सॉल्यूशन में उसको कैसे डुबाते हैं, कैसे उसको डिसइंफेक्शन करते हैं। ये प्रक्रिया आज छोटा सा वीडियो के माध्यम से आप देख सकते हैं। हैं आप, ये फोटो इसमें जो दिख रहा है बछड़ी का, उसका नाभि रज्जु दिखाया गया है। और इसमें जो उसका नाभि रज्जु जो है वो कैसे है, उसके शरीर के विभिन्न महत्वपूर्ण अंग है, जो हार्ट है, लंग्स है, किडनी है, ये सब कुछ जुड़ा हुआ है, उसके डाइजेस्टिव सिस्टम से जुड़ा हुआ है। तो अगर इसका इन्फेक्शन को हम नहीं रोकेंगे, जो नाभि रज्जु के उसको डिसइंफेक्शन नहीं करेंगे, तो बछड़ी को बहुत ही घातक बीमारियां हो सकती है और हो सकता है उसकी मृत्यु भी हो जाए। तो ये जो प्रक्रिया है इसको जरूर करना है और इसको तुरंत ही करना पड़ेगा, उसके जन्म के तुरंत बाद ही करना बेहतर होता है। और इसका नाभि रज्जु के शोध, जिसको नाड़ु शोध भी बोलते हैं, इसके अगर ठीक से हम नहीं कर पाए इसको कीटाणु शोधन या इसका डिसइंफेक्शन नहीं कर पाए अच्छे से, तो इसमें देखिए आपको इसको बछड़ी का जो उसका जो जोड़ है, पैर का जोड़ है, वो सूज गया है, उसको चलते नहीं बन रहा है, खड़े होते नहीं बन रहा है, ये समस्या आ सकती है। और इसमें उसी को दिखाया गया दूसरे फोटो में, तीसरे में, कि उसमें उसके जो जोड़ है, हड्डी के जोड़ है, उसमें किस तरह से इन्फेक्शन आ जाता है और उसको बछड़ी को समस्या आती है। तो इस तरह से ये नाभि रज्जु जो है बहुत ही इसका इम्पोर्टेंट पार्ट है, जिसको हमको डिसइंफेक्शन करना चाहिए। खीस के बारे में आपको पहले भी जानकारी दी जा चुकी है। ये खीस जो है वो तुरंत 1 घंटे के अंदर, बछड़ी के जन्म के 1 घंटे के अंदर इसको मिलना चाहिए। और वो हमको इस तरह से देना है कि इसको पहला जो खीस है वो तो उसके थन से लगा के ही पिलाना चाहिए इसको। और उसमें कोशिश करें कि दोबारा जो है उसको भले ही नाप लें, लेकिन इसका जो खीस की मात्रा है वो उसके बछड़ी के शरीर का भार का 10वें हिस्से के बराबर होनी चाहिए। जैसे बछड़ी का वजन 30 किलोग्राम है, तो उसको एक दिन में उस दिन उसको 3 किलोग्राम खीस मिलनी चाहिए और वो 2 बार उसको डिवाइड करके देना चाहिए। इसी तरह आगे जो है, और ये जो खीस है वैसे वो तो 3 से 5 दिन तक आता है, स्राव होते रहता है इसका, तो 3 से 5 दिनों तक लगातार इसको देना है। इससे शरीर में इसकी इम्यूनिटी बढ़ेगी, उसके रोग प्रतिकारक क्षमता बढ़ेगी और बछड़ी जो है आगे बीमार नहीं पड़ेगी। इसके शरीर को रोगों से, अन्य रोगों से लड़ने की क्षमता प्राप्त होगी और ये बच्ची स्वस्थ रहेगी।
और इसका सबसे आसान जो है तरीका ये है कि इसको हम अलग से नाप के ही पिलाएं। अगर ज़्यादा इसको पिलाते हैं तो उसको डायरिया होने का भी चांस हो सकता है। और ये इसका फीस पिलाने का और फायदा ये है कि इसको जो बछड़ी का जो डाइजेस्टिव सिस्टम में जो आंत है, आंतड़ी जिसको बोलते हैं, उसमें मिगोनियम होता है, एक लसलसा सा पदार्थ होता है गोबर जैसा, जो उसके गर्भ में रहते बनता है। तो वो अगर हम उसको फीस पिलाते हैं तो वो जल्दी बाहर आने में उसको मदद करता है। इसलिए उसको जो फीस है वो बहुत महत्वपूर्ण हिस्सा है इसका बछड़ी का, जो आगे के उसके लाइफ का, पूरे जिंदगी भर का जो उसके जो रोगों से लड़ने की क्षमता या उसकी इम्यूनिटी है, इम्यून पावर है, रोग प्रतिकारक क्षमता उसका, उसको निर्धारित करता है। तो ये बहुत ही इम्पोर्टेंट चीज है। और ये इसको देख सकते हैं हम, अगर बच्ची स्वस्थ है तो उसको देखते हैं कि वो, अब देखो ये देखिए, वो पूंछ को ऊपर करके वो हिलाती हुई नजर आती है। ये उसके अच्छे स्वास्थ्य का परिचायक होता है। इसी प्रकार दूसरा जो इसका लाइफ में, बछड़ी के लाइफ में जो जो और दिक्कत आती है वो हो सकता है दस्त है, जो ये भी बहुत घातक होता है। कई बार बहुत सारी बछड़ी जो है वो दस्त की वजह से ही मृत्यु का हो जाता है, उनको बचा नहीं पाते। तो ये जो है दस्त वो होता कैसे है? ये जीवाणुओं, विषाणुओं या प्रोटोजोआ, इनमें तीनों में से किसी भी कारण से हो सकता है। ये वो इन्फेक्शन है, और इसकी वजह से सबसे ज़्यादा जो घातक चीज़ है वो क्या होता है, इसके शरीर से बहुत सारा पानी निकल जाता है दस्त के द्वारा। और कम पानी होने की वजह से, और इनके जो ब्लड ग्लूकोज लेवल है, खून में, रक्त में जो ग्लूकोज का लेवल है वो कम हो जाता है, जिसकी वजह से बछड़ी की मौत होती है ज़्यादातर। तो अगर ये कंडीशन आ भी जाए तो हमको घबराना नहीं है, और हम घर में ही अपने ORS घोल, जिसको ओरल रिहाइड्रेशन सॉल्यूशन बोलते हैं, वो अपने घर में बना सकते हैं और बछड़ी को पिला सकते हैं। और सही समय पे अगर हम पशु चिकित्सक का सलाह करें इस पे, तो उसकी जान को बचाई जा सकती है। तो आप सभी देख रहे हैं इसमें कि 1 लीटर गर्म पानी में हम 5 चम्मच ग्लूकोज, 1 चम्मच सोडा बाइकार्ब और 1 चम्मच नमक, ये तीनों चीज़ों को हम मिला करके इसको अपने घर में ही ORS घोल बना सकते हैं, और इससे बछड़ी को पिला करके जो दस्त है उसका भरपाई हो जाएगा और उसकी मृत्यु लगभग हम टाल सकते हैं। बछड़ी में जो निर्जलीकरण होता है, जो डिहाइड्रेशन जिसको बोलते हैं, डिहाइड्रेशन होता है, उसका हम अंदाजा कैसे लगाएं, उसका पता कैसे करें कि कितने % तक इसके शरीर से पानी निकल गया है? तो एक पिंच टेस्ट होता है, वो चमड़ी में उसका पिंच टेस्ट होता है, जिसके द्वारा, जिसके माध्यम से हम उसके निर्जलीकरण का जो % है वो पता कर सकते हैं। और उसमें बछड़ी में कुछ लक्षण भी आते हैं जिसके द्वारा हम जान सकते हैं कि कितना % तक निर्जलीकरण हो गया, डिहाइड्रेशन हो गया, और किस हद तक वो घातक है, वो हमको जानना चाहिए। जैसे अब ये पिंच टेस्ट कहाँ करना है, कैसे पता लगाना है, वो है ये आँख के ऊपर का, जो पलक से ऊपर का जो चमड़ी होता है, वो सबसे बेहतरीन और उपयुक्त जगह होता है एक पिंच टेस्ट करने के लिए। तो पिंच टेस्ट के माध्यम से जैसे हमको पता लगा कि 6% तक, एक आता है 6% तक डिहाइड्रेशन हो गया। अब ये हमको कैसे पता चलेगा कि 6% तक इसमें पानी इसका निकल गया है इसके शरीर से? तो उसमें लक्षण से पता चलेगा। जब हम पिंच टेस्ट करेंगे उस स्किन के होल्ड का, तो जब हम उसको पिंच करेंगे तो अगर 6% तक का निर्जलीकरण है तो वो 2 सेकंड से ही कम समय में सपाट हो जाएगा। हम उसको अगर चिकोटी लगाएंगे, वहाँ पर पिंच करेंगे, तो 2 सेकंड से कम समय में वो सपाट हो जाएगा, प्लेन हो जाएगा, जैसे अपनी पूर्ववत स्थिति में आ जाएगी। तो इससे पता चलेगा कि अभी बछड़ी का जो डिहाइड्रेशन है शरीर में वो 6% तक ही है। और इस समय बछड़ी जो है वो लगभग स्वस्थ रहेगी और दूध पीने में, अपने माँ के थन से दूध पीने में सक्षम रहेगी। 6 से 8% तक का अगर डिहाइड्रेशन हो गया है तो उसमें थोड़ा वो उदास हो जाएगी, वो डिप्रेशन में आ जाएगी थोड़ी सी। पिंच करेंगे उसको वहाँ पर, तो वो 2 से 6 सेकंड में वो उसको सपाट होने में, उस स्किन को पिंच से वो नॉर्मल स्थिति में आने में 2 से 6 सेकंड का समय लगेगा। उसकी आंखें कुछ धंसी हुई होंगी, डल होंगी आंखें, और अभी भी इस कंडीशन में भी वो अपने माँ के थन से दूध पीने में सक्षम होगा। फिर भी जब डिहाइड्रेशन का लेवल 8 से 10% होता है तो वो थोड़ा उदासी उसकी बढ़ जाएगी, थोड़ा ज़्यादा उदास हो जाएगी।
वो जमीन पे लेट जाएगी। इसी वजह से वो खड़ी होने में उसको दिक्कत होगी, उसकी आंखें ज़्यादा धंसी हुई होंगी, ज़्यादा डलनेस आएगा, चमक नहीं होगी। उसके मसूड़े को देखेंगे आप तो मसूड़े सूखे हुए होंगे, गम्स जो होते हैं वो ड्राई होंगे। और जो चमड़ी का अगर पिंच करते हैं हम, तो उसको सपाट होने में, नॉर्मल स्थिति में आने में उसको 6 सेकंड से ज़्यादा का समय लगेगा। तो ये दिखाता है कि उसके शरीर से 8 से 10% तक का डिहाइड्रेशन हुआ है। अगर ये डिहाइड्रेशन का लेवल और बढ़ता है, 10 से 14% तक होता है, तो बछड़ी खड़ी नहीं हो पाएगी बिल्कुल भी। उसके पैर को आप छुएंगे, चारों पैरों को, तो वो ठंडे ठंडे हो जाएंगे। उसका जो जो एक नॉर्मल बॉडी टेम्परेचर होता है वो आपको नहीं लगेगा, वो ठंडा ठंडा महसूस होगा आप छूने पर। और जो चमड़ी को पिंच करने के बाद सपाट या नॉर्मल स्थिति में जो है वो आने में बहुत समय लगेगा, या कई बार वो नहीं भी होगा, कोमा जैसी स्थिति हो जाएगी। और ये बहुत घातक स्थिति होती है। और इससे ज़्यादा अगर 14% से ज़्यादा अगर डिहाइड्रेशन होता है तो इससे बछड़ी की मौत भी हो सकती है। इसीलिए हमको 8% से अधिक के डिहाइड्रेशन के अवस्था में आने के पहले ही पशु चिकित्सक से संपर्क कर लेना चाहिए और अपनी बछड़ी का उसको इलाज समय पे करा लेना चाहिए। और जो अगर हमको ये पता चल गया कि जैसे 30-40 किलो की अगर हमारी वजन की बछड़ी है और उसको करीब 6% से कम का भी डिहाइड्रेशन हुआ है, तो हमको ORS घोल जो है अपने घर में बना करके उसको 2.5 लीटर के हिसाब से उसको पिलाना शुरू कर देना चाहिए, जिससे कि उससे शरीर में ज़्यादा डिहाइड्रेशन आगे न बढ़ पाए। तो ये हम उपाय और घर पे अपना। उसके बाद जो दूसरा और नेक्स्ट जो खतरा है उसके लिए, वो है आंतरिक परजीवियों का, जिसको हम लोग कृमि बोलते हैं, जो उसके पेट में पाए जाते हैं। तो ये हम सबको मालूम है कि बछड़ी गर्भ में रहती है, उसी समय से इसके पेट में जो है वो इसका स्थानांतरण हो सकता है अपनी माँ से, जो जिसका बचाव भी हम कुछ हद तक इस तरह से कर सकते हैं कि अपनी जो गाभिन गाय है, भैंस है, उनको भी हम समय समय पर 6 महीने के बाद उसको डिवर्मर देना चाहिए उसको। और इससे काफ़ी हद तक हम बछड़ी में जो है आंतरिक परजीवी का नियंत्रण कर पाएंगे उसे गर्भ में। और जैसे ही उसका ये जन्म होता है, उसके बाद हमको उसको पहला जो आंतरिक परजीवियों के नियंत्रण के लिए जो दवा है, वो उसके जन्म के 10वें दिन के बाद ही इसको पिला देना चाहिए। और इसके बाद, इसके 24 घंटे बाद ही हमको कोई रेचक, जिसको बोलते हैं लैक्सेटिव, जो अब उसके शरीर में वर्म्स हैं, कृमि है, वो बहुत सारे मात्रा में रहते हैं, गुच्छों में रहते हैं, तो वो जो रेचक है, जो लैक्सेटिव है, जैसे इसमें अरंडी का तेल यूज कर सकते हैं आप, तो ये 24 आवर्स से देने के बाद जो मरे हुए जो कृमि है, कुछ जिंदा भी रहेंगे, उसको ये बाहर उसके गोबर के माध्यम से बाहर निकालने में मदद करेगा। और इसके जो ये आंतरिक परजीवियों का नियंत्रण है छोटी बच्चियों में, बहुत ही महत्वपूर्ण है। इसके महत्व को हमको समझने के लिए ये करना है कि इसको हर महीना 10वें दिन आपने पहले दिया, उसके बाद इसको हर माह, जैसे 30वें दिन, 60वें दिन, उसके बाद 19th डे, 90वें दिन, उसके बाद 120वें दिन, ऐसे करके इसको 6 महीना, 180 दिन तक, 6 महीने तक उसको हर महीने एक खुराक जरूर देनी है, तभी इसके आंतरिक परजीवियों का नियंत्रण हो पाएगा। क्योंकि छोटी बच्चियों में इसका आंतरिक परजीवियों का, कृमियों का बहुत ज़्यादा अटैक होता है, बहुत ज़्यादा इसमें इन्फेक्शन होता है, तो ये देना जरूरी है। और 6 महीने के बाद होने के बाद फिर उसको आप हर 6 महीने पर एक खुराक दे सकते हैं। इससे फायदा क्या होता है? इससे फायदा ये होता है कि बछड़ी आपकी कमजोर नहीं होगी, वो अच्छे से चारा दाना जो भी है उसको खाएगी, उसकी रोग प्रतिरोधक क्षमता बहुत अच्छी होगी, उसको कोई भी प्रकार का बीमारी लगने की आशंका कम होगी। ये जो पहले जो 6 महीना है उसमें उसकी ग्रोथ बहुत अच्छी होगी, और उसको ग्रोथ अच्छी होने से उसके जो अंदर के शारीरिक जो अंग हैं, खासकर प्रजनन अंग, वो बहुत ही अच्छे होंगे, और वो बच्चे जो है उसको सही समय पर उसको प्रजनन के लिए तैयार करने में बहुत वो मदद करेगा। इसी प्रकार ये आंतरिक परजीवी का हो गया। इसी प्रकार उसे बाह्य परजीवी से भी बचाना जरूरी है। बाह्य परजीवी में आपको मालूम है, जैसे हमारा गौशाला कैसा बना हुआ है, इस हालत में अपने गाय भैंस को हम दुधारू पशु को रख रहे हैं,
वो उससे भी तय होता है कि उसके शरीर में कितने बाह्य परजीवियों का अटैक होता है, जैसे किडनी है, जुए हैं, पिस्सू है, ये अनेक प्रकार के 3-4 प्रकार के ज्यादातर खासकर होते हैं। जो छोटे बच्चों को ज्यादा उसका प्रभाव होता है, तो जो ये सब क्या करते हैं सभी, चाहे आंतरिक परजीवी हो चाहे बाह्य परजीवी, ये उनके खून को चूसते हैं। खून, क्योंकि इनको भी खून की लालसा होती है, वो भी खून पीते हैं, तो खून पीने से शरीर बछड़ी जो है कमजोर जाती है। उसके ये इसका 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 लक्षण क्या आता है उनमें कि उसके जो बाल हैं ऊपर से वो खुरदरे दिखाई देंगे, स्मूथ नहीं होगी, उनके शरीर में चमक नहीं होगी, और उनके जो शरीर है वो कमजोर दिखाई देगा, डर दिखाई देगा। इस तरह से इसमें लक्षण आप देख सकते हैं। तो जितना आंतरिक परजीवी घातक है उतना ही बाह्य परजीवी भी घातक है, और उससे भी हमको उनको बचाना है, क्योंकि ये सभी इनके ब्लड को चूसते हैं। अब इनमें कुछ संक्रामक बीमारियां भी होती हैं, कुछ घातक है और कुछ घातक नहीं होते हुए भी घातक है, क्योंकि उसके दूध को आगे उसके इम्यूनिटी को कमजोर करते हैं। इसलिए इन बीमारियों की रोकथाम का मतलब है वैक्सीनेशन। हम इलाज नहीं कर रहे हैं बीमारियों को आने या होने से पहले उसकी रोकथाम बहुत जरूरी है, और ये रोकथाम वैक्सीनेशन के माध्यम से होता है, और ये भी सही समय पर। तो उसमें सबसे जो घातक बीमारी है इनका, जिसको बोलते हैं ब्रुसेलोसिस, इसका चर्चा पहले हुआ है, जिसमें ये ब्रुसेलोसिस अगर हो जाए बछड़ियों में तो ये बार बार उनमें गर्भपात कराता है, बार बार गर्भपात कराता है। गर्भपात होगा। हेलो हेलो, हाँ, यस मनोज सर, श्वेता यस बोल रही हूँ। हाँ, सर टाइम की कमी के कारण आप थोड़ा समराइज करके प्रेजेंट कर सकते हाँ, हैं? ये हाँ हो गया मैडम, हो गया, बस यही हाँ, यही मेन है, बस इसके बाद हो गया। हाँ, तो ये ब्रुसेलोसिस है जो बहुत घातक है, बार बार इसमें गर्भपात होता है, लेकिन इसमें केवल बछिया को टीकाकरण करना है। पहली बार वो 4 से 8 माह की उम्र में करते हैं, और इसकी रोग प्रतिरोधक क्षमता जो है जीवन भर होती है। दूसरा है खुरपका मुंहपका, जिसके एफएमडी होते हैं। इसकी पहली जो टीका की अवधि है 4 माह है, और इसके 1 माह बाद ही इसको बूस्टर डोज देना है। उसके बाद इसको हर 6 महीने बाद इसको रिपीट करना है, क्योंकि इसकी रोग प्रतिरोधक क्षमता जो है वो 6 माह की होती है। उसी प्रकार है लगड़ी बुखार और गलघोटू, ये दोनों जो है वो दोनों का वैक्सीन एक बार भी आता है, एक ही में आता है कंबाइन। तो इसको 6 माह के बाद, बछड़ी की उम्र 6 माह के बाद इसको लगा सकते हैं प्रथम खुराक इसकी वैक्सीन। और इसकी रोग प्रतिरोधक क्षमता जो है वार्षिक होती है, इसको हर साल रिपीट करना होता है। थाइलेरियोसिस जो होता है वो खासकर जो है वो हमारे एचएफ और जर्सी पशुओं में होता है। इसको 3 माह के बाद लगा सकते हैं इसको, और इसको जो है हर साल लगाने की जरूरत नहीं है। इसकी जो रिपीट करना है वो हर 3 साल में कर सकते हैं इसको। और जहाँ पर एंथ्रेक्स जैसी बीमारी का अगर उसमें होता है, जहाँ पर उसके केसेस देखे गए हैं, वहाँ पर एंथ्रेक्स जो है वो रिकमेंडेड है, और ये 4 माह के बाद कर सकते हैं प्रथम इसका वैक्सीन। और उसके बाद इसको अगर उस एरिया में है, ज्यादा प्रोन वो एरिया है, तो फिर आप वार्षिक कर सकते हैं। और उसी प्रकार वैसे ही रेबीज। चला आता प्रश्नांच्याकडे आपण वळूया. आमच्याकडे पशुपालकांकडे बरेच प्रश्न आले आहेत. या प्रश्नावर आता आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न डॉक्टर भूपेंद्र फोरबांसाठी आहे. प्रश्न आहे, सर, कालवडी वयात येण्याची योग्य वय काय आहे? आता कालवडी जेव्हा वयात येतात त्यावेळी त्यांचं योग्य वय हे फिक्स नसतं, पण कालवडी वयात येण्यासाठी त्यांचं वजन हे फार महत्वाचं असतं. आता साधारण ऍडल्ट जो वयस्क पशु आहे त्याचं वजन 400 किलो आहे. कालवडी वयात तेव्हाच येतात जेव्हा त्यांचं वजन हे त्यांच्या वयस्क वजनाच्या साधारण 70%, 65 ते 70% एवढं वाढलेलं असेल. म्हणजे साधारण 270 किलो ते 300 किलो एवढ्या वजनाच्या कालवडी झाल्या तरच त्या त्यावेळी माझ्यावर येतात किंवा वयात येतात. मग या केसमध्ये आपल्याला क्रॉसब्रीड जर असतील तर त्या केसमध्ये साधारण 1 वर्ष जर व्यवस्थित आपण त्यांचं आहार व्यवस्थापन केलं तर त्या साधारण 12 महिन्याला वयात येतात. आणि जेव्हा देशी गाई किंवा आपल्या म्हशी आहेत या साधारण 17 ते 18 महिन्यात वयात येऊ शकतात. हे कालवडी वयात येण्याचं योग्य वय, किंवा त्याला अगदी व्यवस्थित शब्दात म्हणायचं झालं तर त्याला त्यांची वजन। तो ये जो ये तो बीमारियों का रोकथाम हो गया। इसमें सिर्फ रेबीज का जो टीका है
ये कुत्ते काटने के बाद इसको लगाया जाता है। बाकी जो और भी जो है जो 5-6 प्रकार की और बीमारियां हैं वो इसको वैक्सीन के तौर पे इसको पहले से लगाया जाता है। अभी काफ स्टार्टर के बारे में साहब ने पहले डिस्कस कर चुके हैं ये कि काफ स्टार्टर क्यों जरूरी है, क्योंकि ड्राई फीड जरूरी होता है बछड़ी को, और वो 1 सप्ताह के बाद हम शुरू करें तो ये इसके जो रुमन होता है, एक 4 प्रकार का स्टमक 4 प्रकार के होते हैं इनमें, तो जो रुमन होता है उसमें पैपिला आता है जो उसको बछड़ी को आगे चल करके उसको उसके सही मात्रा में चारा और दाना को खाने और पचाने की क्षमता का जो इसका ये होता है, इसका जो सिस्टम है वो रुमन से ही होता है। तो रुमन के विकास के लिए जो है काफ स्टार्टर बहुत जरूरी है, क्योंकि फीड में पाए जाने वाले जो कार्बोहाइड्रेट होता है वहां से जो संश्लेषित होने वाले वोलेटाइल फैटी एसिड होता है, जो प्रोपियोनेट और ब्यूटारेट, ये रुमन के विकास को अच्छे से प्रेरित करते हैं। जबकि जो केवल घास में अगर पाए जाने वाले जो कार्बोहाइड्रेट है उससे बनने वाला जो एसिटेट है वो इसके लिए इसको कम उपयोगी पाया गया है। इसलिए काफ स्टार्टर बछड़ी को वो 1 सप्ताह के बाद शुरू करना जरूरी रहता है, ताकि रुमन का सही ढंग से विकास हो पाए, बछड़ी आगे चल के सही मात्रा में चारा और दाना का सेवन करे, खाए, और उसी हिसाब से वो जिस हिसाब से खाएगी उसी हिसाब से वो दूध पैदा करेगी अपनी क्षमता के अनुसार। तो ये जो है इस तरह से अब ये जो बछड़ी का पालन का जो ये पूरी प्रक्रिया है उसमें हमें ध्यान रखना है, क्योंकि ये इसका भी बताया है आपको, ये जो इसका रुमन का विकास जो है फोटो में दिख रहा है आपको कि केवल दूध देने से रुमन का पेपिला का बिल्कुल विकास नहीं हो पाया है। वैसे ही आप देखिए कि दूध और अगर उसको सूखा चारा देते हैं उसको तो भी उसका रुमन का पेपिला का सही विकास नहीं हो पाया है। लेकिन आप बीच में देख रहे हैं इसमें बी फोटो है, उसमें दूध और काफ स्टार्टर से उसमें रुमन पेपिला का जैसे उसमें स्ट्रक्चर होना चाहिए उसी हिसाब से उसका विकास हो पाता है, और वो भी समुचित विकास होता है, तो जो जरूरी भी है उसके लिए। तो ये इसलिए इस सब चीज़ों को ध्यान में रखते हुए काफ स्टार्टर इसके लिए बहुत जरूरी है। और आदर्श काफ स्टार्टर कैसे बनाए इसका भी चर्चा हुई है शायद, लेकिन आपको ये जानना चाहिए कि उसमें मक्की आप 53% रख सकते हैं, जई जिसको बोलते हैं वो 20%, सोयाबीन का खल भी 20%, और उसके स्वादिष्ट उसको बनाने के लिए बछड़ी के लिए स्वादिष्ट बनाने के लिए उसमें शीरा जिसको मोलासेस बोलते हैं वो 5% आप उसमें मिला सकते हैं, खनिज मिश्रण 1%, नमक भी लगभग 1%, और विटामिन जो है 0.05%। और इसमें अगर कुल इसमें प्रोटीन की मात्रा देखें, इसका आदर्श काफ स्टार्टर जो है उसमें 18% प्रोटीन होना चाहिए, और टोटल डाइजेस्टिबल न्यूट्रिएंट जिसको कुल 5 पोषक तत्व है वो 80% होना चाहिए, तभी बछड़ी का सही जो है विकास होएगा। और आप सबने सुना इसको बहुत ध्यानपूर्वक, आप सभी का धन्यवाद। धन्यवाद सर। हमारे पशुपालकों ने कई सवाल पूछे हैं, तो बच्चों के स्वास्थ्य से संबंधित एक प्रश्न उन्होंने पूछा है, वो है बच्चों में जो पेट की सूजन होती है उनके क्या कारण है और उनका उपचार किस तरह से किया जाता है? जनरली छोटे बछड़े में ये पेट का सूजन एक्चुअल नहीं है, उसको पेट का नीचे लटकना बोलते हैं, सूजन नहीं है उसकी, ये पेट का नीचे लटकना होता है, और इसको पॉट बेलिड अपीयरेंस बोलते हैं, जो जनरली 6 महीना या उससे कम की बछड़े में दिखाई देता है ये चीज। और इसका वजह है इनमें आंतरिक परजीवी जिसको कृमि बोलते हैं, और ये कृमि का सही उपचार नहीं हो पाने के कारण जो है इनमें काफी संख्या इसकी अंदर बढ़ जाती है, और वो जो भी चारा खाते हैं जो देते हैं उनको तो उनके सही प्रकार से उनके शरीर में नहीं लग पाता, और उसको जो पेट है वो बेली है वो नीचे की तरफ लटकने लगता है, जो हमको एक घड़े की तरह दिखाई देता है, इसलिए इसको पॉट बेलिड अपीयरेंस बोलते हैं। तो कृमि का नियंत्रण जैसे हमने बताया, पहले भी डिस्कस हुआ इसका, कि इसको बछड़ी को प्रथम खुराक जो है कृमि के लिए वो 10वें दिन ही देना है उसके जन्म, और उसके बाद फिर उसको हर महीने जो है वो 6 महीने की उम्र आते तक उसको हर महीने ये कृमि की दवा उसको देनी है। तो इससे उन कृमियों का जो है वो ज़्यादा लेवल जो है वो बढ़ नहीं पाएगा, नियंत्रित रहेंगे वो, और उसका जो ग्रोथ सही होगी, फिर उसका जो बेली होता है वो नीचे की तरफ, और आगे भी
इसके बाद भी 6 महीने के बाद भी उसको फिर नियमित तौर पे हर 6 महीने में आंतरिक परजीवियों के लिए उसको ब्रॉड स्पेक्ट्रम जो है वो देना पड़ेगा दवा उसको, हर एक गाय बछड़ी को परजीवी नियंत्रण की। जी धन्यवाद सर. आता मी निवेदन करते डॉक्टर भूपेंद्र थोरबा ना की ते आम्हाला वासू संगोपना महत्वाची जानकारी. बऱ्याचदा आपल्या जे या वेबिनार मध्ये जे शेतकरी सहभागी होतात त्यांच्याकडून एक प्रश्न आलेला असतो की वासरू संगोपन तर ठीक आहे, पण आम्हाला हे सांगा की गायींचं किंवा म्हशींचं दूध उत्पादन कसं वाढवावं. तर ऍक्च्युली आजचा जो विषय आहे आपल्या चर्चेचा हा वासरू संगोपन आहे, पण त्याबरोबर जाता जाता 1-2 मिनिटांमध्ये आपण जनावरांचं दूध उत्पादन कसं वाढवता येईल हे बघूया. आता कुठल्याही दुभत्या जनावरांचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या वेताचे जे चरण आहेत, म्हणजे पूर्ण 305 दिवसाचा दूध देण्याचा जो कालावधी आहे हा 3 टप्प्यांमध्ये विभागला गेलेला असतो. पहिला टप्पा म्हणजे पहिले 3 महिने, मधला टप्पा म्हणजे 4था, 5वा, 6वा महिना आणि शेवटचा टप्पा म्हणजे 7वा, 8वा, 9वा, 10वा महिना. तर या वेताच्या 3 टप्प्यांप्रमाणे किंवा यांना अनुसरूनच आपण त्यांचं आहार व्यवस्थापन केलं पाहिजे. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, तर व्याल्यानंतर जनावरांचं दूध उत्पादन हे वाढत जातं. साधारण 7व्या आठवड्याला सगळ्यात जास्त आपल्याला दूध उत्पादन मिळतं. पण याच वेळी जनावरांची भूक कमी झालेली असते, मग त्यांना ऊर्जेची गरज आणि त्यांना दूध उत्पादन तर करायचंच असतं. मग त्यांच्या शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. त्यांचं वजनात घट आपल्याला दिसून येते. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं वजन हे भूक ही वाढलेली असते, नॉर्मल झालेली असते भूक आणि दूध उत्पादन साधारण स्थिरावलेलं असतं आणि वजनात होणारी घट ही पण थांबलेली असते. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचं दूध उत्पादनात घट होत असते, तसंच भूक पण ही त्याच्या अनुसार होत असते आणि ते गाभण असल्यामुळे त्यांचं वजन हे वाढत जाते. आता तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर जनावरांची भूक कमी आहे, मग त्यांना जास्त ऊर्जेची गरज आहे. यासाठी आपल्याला त्यांच्या आहारात बायपास फॅटचा समावेश करावा. जर ऊर्जेसाठी दाण्याचं प्रमाण हे साधारण 50% व चाऱ्याचं प्रमाण हे 50% असं ठेवावं. जर जास्त दूध उत्पादन देणारे पशु आहेत 15 लिटर किंवा त्याहून अधिक, तर त्यांना तुम्ही बायपास प्रोटीन फीड देऊ शकता. खनिज मिश्रण हे साधारण 10 ग्राम खनिज मिश्रण 1 लिटर दुधासाठी द्यावं. त्यांच्यात दाण्याचं प्रमाण वाढवतं तेव्हा ऍसिडिटी आपल्याला होऊ नये यासाठी खाण्याचा सोडा साधारण 40 ते 50 ग्राम हा त्यांच्या आहारात मिक्स करावा. तर आपण वेताच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या 3 महिन्यात या व्यवस्थापन केलं पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता ज्यावेळी त्यांची भूक वाढलेली असते त्यावेळी ते चारा खाऊ शकतात आणि आपल्याला आहाराचा खर्च पण कमी करायचा आहे. मग या ठिकाणी दाण्याचं प्रमाण किंवा खाद्याचं प्रमाण हे 40% आणि चाऱ्याचं प्रमाण हे 60% इतकं ठेवावं. खनिज मिश्रण तुम्हाला द्यायचंच आहे आणि सगळा आहार एकत्रित मिक्स करून द्या. आता दुसऱ्या टप्प्यापासून म्हणजे 4थ्या महिन्यापासून त्यांना कुठलेही इतर जे सप्लिमेंट्स असतात किंवा जसं बायपास फॅट आहे वगैरे किंवा खाण्याचा सोडा यांची गरज भासत नाही. आणि वेताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना त्यांची दूध उत्पादन तर कमी होत आहे, पण मग त्याबरोबर आपल्याला जो खर्चाचं नियोजन पण हे करणं हे पण आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला दाण्याचं प्रमाण हे 30% आणि चाऱ्याचं प्रमाण हे 70% इतकं ठेवावं. खनिज मिश्रणाचा समावेश करावा आणि संपूर्ण आहार एकत्रितरित्या कुट्टी करून मिश्रित आहार या पद्धतीने द्यावा. आणि हे 305 दिवस झाल्यानंतर वेताचे हे दूध देण्याचा कालावधी झाल्यानंतर आपल्याला 2 महिने शुष्क काल किंवा ज्याला जनावरे आटवतो, दूध काढणं बंद ठेवतो, हे करणं फार महत्वाचं आहे. आता यामध्ये आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गाभण पशुआहार तर द्यायचंच आहे. त्याच्यावर खनिज मिश्रण पण चालू ठेवायचं आहे. खनिज मिश्रण हे फक्त व्याण्या अगोदर 15 दिवस आपल्याला बंद करायचंय आणि संपूर्ण आहार हा मिश्रित पद्धतीने द्यावा. तर ही थोडीशी काही माहिती होती जी आपण वासरू संगोपनाबरोबरच गायी व म्हशींमध्ये दूध उत्पादन किंवा आहार व्यवस्थापन कसं करावं ही थोडक्यात सांगितली माहिती. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन उरलेल्या प्रश्नांचं उत्तर इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू. पशु व्यवस्थापन आणि दूध व्यवसाय याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही www.dairyknowledge.in वर भेट देऊ शकता. प्रश्नाची उत्तरे या पोर्टलच्या डिस्कशन फोरमवर पोस्ट केली जातील आणि पशुपालन संबंधी तुमचे इतर प्रश्न असतील ते तुम्ही याच फोरमवर लिहू शकता किंवा संवाद@ndtv.com या ईमेल आयडीमध्ये दिलेल्या फीडबॅक लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा फीडबॅक आम्हाला देऊ शकता.
आम्ही हे पण तुम्हाला सांगितू इच्छितो की असे आम्ही 13 वेबिनार आयोजित करणार आहोत आणि या मालिकेचा दुसरा वेबिनार कास 10 वर आयोजित करण्यात येईल. 18 सप्टेंबर रोजी हे वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. आज डॉक्टर कुरियन साहेबांची पुण्यतिथी आहे. हे दिवस आम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. आमची ईश्वराला प्रार्थना आहे की त्यांची आत्माला चिरर शांती प्रदान करावी. याचबरोबर हे वेबिनार येथे समाप्त होत आहे. आपण सुरक्षित राहा, निरोगी राहा.